पाण्यापेक्षा सुंदर आणि पाण्यापेक्षा स्वच्छ या जगामध्ये कोण नाही मित्रांनो. पाणी असेल तर तुम्ही काही करू शकता. अशा पद्धतीने पाणी आहे. तुम्ही या नक्की या विजिट मारा क्षेत्राला. क्षेत्र बघा, जमीन बघा कशी आहे. क्लिअर टाटर आहे, वर्ग 1 आहे आणि महत्वाचं म्हणजे डांबरीला आहे. 1000 फुटाचा फ्रंट आहे. क्षेत्र खूप सुंदर आहे मित्रांनो. भविष्यात तुम्ही नाव काढणार. एक नंबर शेती आहे मित्रांनो, सुंदर. नक्कीच मित्रांनो विजिट मारा. क्षेत्र 16 एकर आहे आणि आपली स्वतंत्र विहीर आहे. विहिरीचं पाणी जिवंत आहे. पाणी अक्षरशः निव्वळ चकाचक आहे की मालकांना शेती करणं या ठिकाणी होत नाही. तुम्ही विहीर बघताय, विहीर अगदी सुंदर आहे, एकदम छान आहे. 7 परुसच्या प्लस विहीर आहे आणि पाणी या विहिरीचं पाणी 12 महिने निघत नाही. उन्हाळ्यामध्ये पण अशी कंडिशन आहे, तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला हाताला पाणी येऊ शकतं. तुम्ही त्या विहिरीच्या वर राहून तोंड देऊ शकता. ही जी विहीर आहे टोटल किती परुस आहे? 7 परुस आहे का? बर. 7 परुस विहीर ह्याचं पाणी 12 महिने निघत नाही, अजिबात पाणीच निघत नाही. बर 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 ठीक. थँक्यू. आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि ह्या जमिनीला दुसरा सोर्स कुठला आहे पाण्याचा? नदीवरनं लिफ्ट आहे 5 इंची. 5 इंची. 5 इंची नाही. बर 5 इंच. 5 इंची लिफ्ट आहे का सर? हो, भीमा बर. नदीवरनं इथून 5 नदी किती अंतर असेल सर? 2 किलोमीटर अंतर. 2 खोल्या आहेत आणि गोठा आहे. गोठा आहे, गोठा. गायांचा. बर. आणि जर आपला व्यवहार झाला हा. तर ह्या गायांचं गोरांचं काय करायचं आपण गोट्याचं? गाया करून असते गोट्यासहित आपल्याला देणार. सगळं म्हणजे ऍज इट इज तुम्हाला मिळेल. बर तुम्हाला गोठा ते खोल्या हे तुमच्या व्यवहारात येणार. बर बर. बघा आता आणि मित्रांनो तुम्ही ऐकताय व्यवस्थित. आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. गायी गोट्यांचा विषय जे काय असेल ह्या शेतकऱ्यांनी हिथं सोडून जायचं आहे आणि तुम्हाला पण आपला रेट आहे मित्रांनो 26 लाख रुपये एकर. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. आपला बादा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन दाबा विसरू नका. डांबरीचा माझ्या मते 1000च्या प्लस फ्रंट आहे आणि ह्या जमिनीमध्ये नारळाची झाडं, तुमचं ऊस वगैरे मका भरपूर काय अशी पिकं आहेत. ही बेगवंची नदी, भीमा नदी, या भीमा नदीचं हे पात्र आहे आणि ही डायरेक्ट जाऊन मिळते मित्रांनो उजनी धरणाला. हा आहे भीमा नदीचं पात्र. ही आता थोडंसं पाणी कमी आहे, नंतर पाणी भरपूर तुम्हाला बघायला मिळालं. आणि ही बेगवनचा ब्रिज. पाणी कशा पद्धतीने वाहते आणि पाण्यातून कनेक्शन त्यांनी इकडे बाहेर काढलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी यांनी पाण्याचं कनेक्शन जोडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पाणी वापरायचं असेल, ऊसाला पाणी द्यायचं असेल किंवा कुठं काही पाणी द्यायचं असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता. नमस्कार माझ्या सबस्क्रायबर बाय बापांनो, तुम्ही आता समोर पाहताय की ही जी नारळाची झाडे आहेत मित्रांनो, हे अक्षरशः डांबरीच्या रस्त्याला आहेत आणि ह्या डांबरीच्या रोडला आपण आलेलो आहे आतमध्ये. समोरचा जो आहे व्ह्यू मी तुम्हाला अजून पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल की डांबरीचा कसा आहे, डांबरीचा व्ह्यू कसा आहे. आणि ही नारळी झाडं तुम्ही बघू शकताय. क्षेत्र एकदम पूर्णपणे काळभोर आहे, त्याच्यामुळं मुरमाड शेडवाट असलं काहीच नाहीये. तुम्ही उत्तम प्रकारे शेती करू शकता. तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम बनवू शकता. जय जवान जय किसान मित्रांनो. आज भारतामध्ये कृषीप्रधान देशामध्ये भूमिहीन लोक आहेत, तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक लोकांनी शेती घ्यावी. 2 एकर 3 एकर 5 एकर शेती अशा प्रकारची घ्यावी. आणि आपला भारत देश नुसता कृषीप्रधान देश म्हणून आहे असं म्हणून चालणार नाही, तर प्रत्येकाने या क्षेत्राचा लाभ घ्यावा. आणि काही करून तुम्ही प्लॉटिंग मध्ये 10 गुंठ घेताय, 20 गुंठ घेताय, अशा ठिकाणी पैसे लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते पैसे तुमच्या शेतीमध्ये लावा. तुमच्या शेतीवर तुम्ही तुमचं कुटुंब चालवा, माळवं करा, काय करा, ऊस करा आणि तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम बनवा. महत्वाचं म्हणजे आजच्या मितीला काळाची गरज आहे मित्रांनो. आज तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जर शेती घेऊन नाही ठेवली तर उद्या एक असा काळ येईल की तुम्हाला राहण्याला एक इताड पण जागा मिळणार नाही. एक दिवस असा येणार आहे मित्रांनो की ह्या जगावरती शेतकऱ्यांचं राज्य असेल. शेतकऱ्यांनी जर काही पिकवलं नाही तर तुम्हाला काहीच खायला मिळणार नाही. अशा पद्धतीने विहिरीतून आणलेलं पाणी हे आपण पाहतोय. पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुढच्या शेतीला दिलेलं आहे, पुढच्या पिकांना दिलेलं आहे. तुम्ही बघताय मित्रांनो की पाणी कशा पद्धतीने येतंय. पूर्णपणे हा पाण्याचा भाग आहे आणि तुम्हाला पाणीच पाणी. अक्षरशः तुमचं या ठिकाणी आयुष्य एकदम सुंदर पद्धतीने होऊ शकतंय. या पपईच्या झाडाच्या शेजारी जो काळी बाबळ आहे का, तिथपर्यंत आपण आहोत. असंच पुढे पुढे आपण जायचंय ह्या लाईनने, बांधाने. पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे ऊस वगैरे दिसेल. ऊसाच्या मागे बॅक साईडला जी हिरवी हिरवी झाड आहेत तिथपर्यंत आपण आहोत. त्या खोल्या पण आपल्याच आहेत ना? बरं. रोड टेस्ट ना डांबरीला किती फ्रंट असेल आपला? 1000 फुटाचा. 1000 फूट. बघा सर मित्रांनो, आज डांबरीला एवढा फ्रंट मिळणं आजच्या काळामध्ये एक मोठी गरज आहे. आणि इथून एक कुठला गणपती आहे म्हटलं समोर? सिद्धटेक गणपती. बरं. किती अंतर आहे इथून? 20 किलोमीटर अंतर आहे. तिथनं 20. आणि 4 पदरी रोड होते परत. मोठा हायवे का? म्हणजे आपण बघा मित्रांनो, आपण ह्या हायवेला टच येतो इन फ्युचर मध्ये. म्हणजे 4 पदरी हायवेला आपण येतोय, या रोडला टचला येतोय. आणि नारळांना फळ पण लागलेली आहेत. तुम्ही फळ घेऊ शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. संस्कृतीमध्ये अशी म्हण आहे मित्रांनो की नारळाच्या जर झाडाला फळ आलं
तर ते शुभ मानलं जातं. तर अशीच ही जमीन पण शुभ आहे. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचं कल्याण होऊ शकतं आणि तुमचं आयुष्य हिरवंगार होऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही क्षेत्र बघताय. क्षेत्र खूप छान आहे. क्षेत्राला मला असं वाटतंय या ठिकाणी येऊन राहावं. छोटंसं माझं पण फार्म हाऊस असावं. पण ते शक्य आता सध्या तर नाहीये. आता खेळतं पाणी जे आपण म्हणतो त्याला खेळतं पाणी ह्याला म्हणतात. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही लपलेली तुम्हाला दिसती छोटी मका, मका त्यांच्या लेवलने वाढतीये. तिला पाणी हळू बसतंय. नारळाची झाडं पण आहेत. कसलं पाणी हे? ती विहिरीची हां, म्हणजे विहिरीवरून आणलेलं कनेक्शन आहे. हां. अरे वाह, वाह, वाह! छान आहे. इथून पण तुम्ही शेती करू शकता. म्हणजे हा दुसरा पार्ट आला. पाण्याचा बघायचा हा पार्ट वेगळा आला. एक विहिरीचं पाणी विहीर बागायत आणि विहीर बागायत तुम्हाला ऐकू शकत नाही एवढं पाणी भयंकर आहे. आणि जर नदीवरनं जर पाणी आपण आणलं, तर नदीचं पाणी जर आपण चालू केलं मित्रांनो, तर तुम्हाला काय भिजवायचं आणि काय ठेवायचं तुम्हाला कळायचं नाही. नदीचं पाणी म्हणजे भीमा नदी असेल का हो सर? भिगवणची जी नदी केलेली आहे, त्या भिगवणच्या भीमा नदीवरनं आणलेलं हे पाण्याचं कनेक्शन. हे आपण अजून चालू केलेलं नाही. चालू आहे. चालू म्हणजे चालू आहे, पण आपण त्याचं आता सध्या पाणी घेत नाही. कारण आपल्याला विहिरीचंच पाणी एवढं भयंकर आहे मित्रांनो, की तुम्हाला नको नको होतं या पाण्याने. हो. आपल्या क्षेत्रासाठी जे आपण पाणी आणलेलं आहे नदीवरून आणि ह्या नदीवरून पाणी आणत असताना ही जी मोटर आहे, ही मोटर 12 हॉर्स पॉवरची मोटर आहे. मोठी मोटर आहे. भरपूर ताकद आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला बटन चालू केलं, की ती एकदम फास्टच्या स्पीडमध्ये तुम्हाला पाणी येऊ शकतं. डांबरीचे क्षेत्र शक्यतो मार्केटला विकायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो या या क्षेत्राला भरपूर लोकांची मागणी आहे. जो तो म्हणतोय मी घेणार, मी घेणार. काय सुंदर पाणी मित्रांनो. कसं जबरदस्त पाणी वाहतंय. आपण म्हणतो मला 100% बागायत पाहिजे. बागायत आहे का? अहो मित्रांनो बागायत आहे का नाही? बागायत ह्याला म्हणतात बागायत. ही अशी डांबरी आहे आणि डांबरी टच लागून क्षेत्र आहे. भविष्यामधला हा 4 पदरी होणारा रस्ता आहे. त्याच्यामुळं सिद्धटेक मार्ग जो आहे गणपती सिद्धटेक, मानाचा गणपती अष्टविनायक रोड आहे हा. या ठिकाणी असंख्य वाहनं वाहतात.